मीरा तू मध्ये यायला नको होतस. अहो तुम्हाला समजत का नाहीये? हे सगळं ती मंजिरी करतेय. अगं मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा आहे ज्या प्रकारे ती तुझ्याबद्दल बोलली आहे, तिची बोलायची पद्धत. पण या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांना असं वाटतंय की त्या त्यांच्या आईची बाजू घेत आहेत. या सगळ्यात त्यांचा वापर केला जातोय. हे बघा, तुम्ही सुद्धा आधी असेच होतात की नाही? आई आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना. आपल्या माणसांबद्दल सत्य स्वीकारायला वेळ लागतो. आणि ज्यांच्यावर आपल्याला जास्त विश्वास असतो ना, त्यांच्यावर संशय घ्यायला वेळ लागणार ना. ठीक आहे, मान्य आहे मला. तू जे बोलतीयस ते बरोबर आहे. मलाही वेळ लागलं होतं. मला असं वाटतंय की सत्य काय ते अनन्याला सांगायची गरज आहे. हे बघा, अजून सुद्धा काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला कठीण जात आहेत ना. तुम्हाला तर सगळं माहिती आहे. तुम्ही स्वतः अनुभवताय, तुम्ही पाहिलंय, तरी सुद्धा तुमच्या मनात प्रश्न आहेत की नाही? आहेत ना. मग अनन्याताईचाच विचार करा ना. आपण असं अचानक त्यांना सत्य सांगितलं तर त्यांना नाही पटणार. आपण अनन्याताईला सत्य सांगूया, पण आता नाही. हे बघा, ही योग्य वेळ नाहीये. प्लीज माझं ऐका. मीरा, आपल्या घरात त्या गोष्टी संबंधी काहीच नाही आहे ग. असतं ना तर ते मला नक्की सापडलं असतं. पण काहीतरी आहे जे घरात नसून घरापासून लांब कुठेतरी आहे. कम ऑन अनन्या, प्लीज कॉल उचल. काय झालं? हो, किती उशीर झालाय बघ ना. आणि अनन्याचा काहीच पत्ता नाही. स्वतःहून एक कॉल एक मेसेज नाही. वर मी तिला कॉल करतो तर माझी कॉल उचलत नाहीये ती. अहो, अनन्याताई त्यांच्या मैत्रिणींसोबत गेल्या. गप्पा मारत बसल्या असतील, येतील थोड्या वेळात. अगं जे काही असेल ऍटलीस्ट इन्फॉर्म तरी करायला हवं ना. काळजी वाटते. ते पहिल्यांदा थोडी लेट येत आहेत. ठीक आहे, येतील. या आधीच्या आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये खूप फरक आहे. ती खरंच मैत्रिणीसोबत असेल की मंजिरीने काही केलं असेल, काही सांगता येत नाही. बाबा नाही मीरा, नाही. आपण सिच्युएशनला ना इतक्या लाईटली नाही घेऊ शकत. इथे आपण अंदाज बांधत बसतो आणि तिकडे ती बाई एकानंतर एक डाव खेळत असते.